मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित मुढा प्रकरण सीबीआय चौकशीसाठी सुपूर्द करावं अशी मागणी करत धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर महत्त्वाचा निकाल लागला आहे। या निर्णयामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना मोठा दिलासा मिळालाय। या न्यायालयीन निर्णयावर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आनंद व्यक्त केला। अथणी तालुक्यातील खेडेगाव येथे एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की न्यायालयाच्या निर्णयाने आनंद झाला आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना न्यायालयाच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता आणि आज तो विश्वास सार्थ ठरला असे ते म्हणाले। ನ್ಯಾಯಾಲಯ ತೀರ್ಪನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಇವತ್ತು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ। ಕಾರಣ ಯಾವುದೇ ಹುರುಳಿರತಕ್ಕಂಥ ಕೇಸುಗಳನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿ ಜನರ ದಿಕ್ಕನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಏನೋ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೆದಿತ್ತು। ಇವತ್ತು ನ್ಯಾಯಾಲಯದ ಮುಖಾಂತರ ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ न्यायालयದ ಒಂದು ಆದೇಶವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗೌರವಿಸ್ತೀವಿ ಮತ್ತು सत्यमेव जयते ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಸಾಬೀತಾಗಿದೆ। जनतेची दिशाभूल करण्यासाठी आधारहीन प्रकरणे दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने चोख उत्तर दिलं आहे। या निर्णयामुळे सत्यमेव जयते हा मंत्र पुन्हा सिद्ध झाल्याचे ते म्हणाले। उदय होसमणी, KMM मराठी, चिक्कोडी।